च्या भीतीने या गाडीमधून उड्या मारल्या। पुष्पक एक्सप्रेस सीएसटी कडे येणारी ही गाडी आणि जळगाव जवळ पारधाडी या रेल्वे स्टेशनच्या जवळपास ही दुर्घटना घडलेली आहे। गाडीने ब्रेक मारल्यानंतर इथे आगीच्या ठिणग्या उडाल्या, त्यामध्ये आग लागल्याची अफवा पसरली। त्यातून प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्याची माहिती मिळते। प्रवाशांनी उड्या मारल्या। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आपल्या सोबत फोन लाईनवर आहेत। सर, स्वागत तुमचं। सर, या घटनेसंदर्भात तुमच्याकडे काय माहिती पोहोचली आहे? याच्यामध्ये अबाउट 15-20 मिनिट पूर्वी अशी एक माहिती आपल्याला मिळाली की अबाउट 5 से 6 प्रवासी आहेत, त्यांच्या एक ट्रेन मध्ये म्हणजे ते ज्यावेळी रेल्वे ट्रॅक वर होते त्यावेळी एक दुसरी ट्रेनने त्याला उडवलेलं आहे। पाचोरा जवळ एक छोटं रेल्वे स्टेशन त्या ठिकाणी असा घटना घडली अशी माहिती आपल्याकडे आहे। त्या ठिकाणी जी सर। सर, माझा आवाज येतोय? आवाज येतो। पुढच्या आपण त्या ठिकाणी पाठवतो। म्हणजे 3 हॉस्पिटल्सला आपण आता ऍक्टिव्हेट केलेलं आहे इंजर्डला सुविधा देण्यासाठी। सर, किती प्रवासी जखमी आहेत या संदर्भातली काही माहिती आहे? प्राथमिक माहितीनुसार 6 से 8 लोक त्याच्यामध्ये आयदर जखमी आहे या स्पॉटवर त्यांची मृत्यू झालेली आहे। अजून फायनल पुष्टी होणं बाकी आहे। जी सर, कशामुळे ही घटना घडली किंवा काही माहिती आहे का? ही घटना आता 15-20 मिनिट पूर्वीची आहे। अजून फायनल म्हणजे याच्यामध्ये अजून क्लिअर माहिती फायनल माहिती नाही आहे। त्याची चौकशी रेल्वे विभाग करणार आहे, परंतु आता इमर्जन्सी रिस्पॉन्स बद्दल आपण लक्ष देतो। जी सर, 3 हॉस्पिटल तुम्ही म्हणालात, कोणती हॉस्पिटल रेडी ठेवण्यात आली? ग्रामीण रुग्णालय 2 ठिकाणचे ग्रामीण रुग्णालय आणि जिल्ह्याचे जीएमसी जो आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज त्याला आपण ऍक्टिव्हेट केलेलं आहे। अबाउट ऑलमोस्ट 8 से 9 ॲम्ब्युलन्सेस 108 चे ॲम्ब्युलन्सेस आपण इमिडिएटली स्पॉटवर पाठवलेली आहे आणि रेल्वे विभागचे पण जो काही सुविधा आहेत त्यांच्या माध्यमातून पण होत आहे। जी, धन्यवाद सर। जिल्हाधिकारी आयुष